निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो अटक करा कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या मंदिरामध्ये सिंहासन दानपेटीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून प्रचंड घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। या घोटाळ्याची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सीआयडी चौकशी लावली। या सीआयडी चौकशी होऊन सुद्धा या सरकारनं तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्तांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये केली। या उच्च न्यायालयाने गेल्या महिनाभरामध्ये सर्व विश्वस्तांवर फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करावे असे आदेश सीआयडीला दिले आणि या राज्य सरकारनं या महिनाभरामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल कुठल्याही आरोपीवर झालेले नाहीत। म्हणून या ठिकाणी आज तुळजाभवानीच्या मंदिरापुढं व प्रशासकीय कार्यालयाच्या समोर आज घंटानाद आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं करण्यात येत आहे। या ठिकाणी जे दोषी अधिकारी आहेत हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद त्याचबरोबर तहसीलदार तुळजापूर आमदार तुळजापूर समिती आता आंदोलन जे उभं केलेलं आहे त्याचा उद्देश आहे की मान्य उच्च न्यायालयाने खटले दाखल करणे आणि गुन्हे दाखल करण्याच्या बद्दल आदेश दिलेले आहेत आणि हे तात्काळ करण्याचे आदेश दिलेत। 1 मास झाला तरी अजून गुन्हे दाखल झाले नाहीत। असं जर होत असेल तर आम्ही न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत। याचबरोबर आता जे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आणि याचबरोबर जर सुप्रीम कोर्टामध्ये राज्य शासन जात असेल तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही ते केस लढवणार तर लढवणार आहोत, पण कुणाला देखील सोडणार नाही। आणि या ठिकाणी त्यांचे गुन्हे महाराष्ट्र शासनानेच निश्चित केलेले आहेत। उलट तर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना अधिक तीव्र प्रकारचे गुन्हे दाखल होतील याची खात्री आम्ही देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।